नमस्कार. आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया. एखाद्या घराची प्रगती असो, एखाद्या संस्थेची प्रगती असो, एखाद्या संस्थानाची प्रगती असो, एखाद्या विशिष्ट गावाची प्रगती असो, त्यामागे एका कुण्या व्यक्तीचा हात नसतो. त्यामागे संपूर्ण सदस्यांचं एकत्रित योगदान जोडलेलं असते. त्यामुळे माझ्यामुळे या विशिष्ट संस्थेची किंवा घराची किंवा कुटुंबाची प्रगती झाली असं आपण म्हणू शकत नाही. सर्वांगीण प्रगती किंवा आजच्या वर्तमानाला तर त्या प्रगतीमागे मोठा इतिहास असतो. एकाचा हा खेळ नसतो. कोण्या एकामुळे एवढी प्रगती झाली असे आपण म्हणू शकत नाही. आणि एखादा व्यक्ती जर मी करत असेल तर त्या एका व्यक्तीमुळे बीज लावल्यानंतर रोपामध्ये, अंकुरामध्ये आणि प्रचंड महाकाय वृक्षामध्ये रूपांतर जे झालेलं असेल, त्याला सर्वांचं योगदान हे तितकंच महत्त्वाचं असते. त्यामुळे तुम्ही मीपणा कोणीही न ठेवता वरपासून खालपर्यंत सर्वांना प्रत्येक यशाचं, प्रत्येक समस्येच्या निराकरणाचं आणि प्रत्येक विषयाला, प्रत्येकाला त्याचं श्रेय हे दिलंच पाहिजे. शेवटी आपण एका कुटुंबातील सदस्यासारखे असतो. संस्था असो, घर असो, गाव असो, संस्थान असो किंवा कुठलंही संघटन असो, त्यामध्ये सर्वांचा समान वाटा असतो. आपण त्याला माना अथवा न माना.